मालकांच्या लेकीची लेक. जवळेस विद्या, जवळ पोचलायस तू. खाऊ काय झालं? नाही काहीच नाही. म्हणजे जिला तुम्ही लहानाची मोठी केली म्हणजे सावी, ती तुमच्या मालकाच्या मुलीची मुलगी. असं काय झालं की तुम्ही त्यांच्या मुलीला लहानाचं मोठं केलं? अहो नाही माहिती, मी कवच चौकशी नाही केली त्यांची. असं कसं? म्हणजे त्या कुठं असतात, काय करतात, काहीतरी माहिती असते ना आपल्याला. हा, काहीतरी माहिती असतं आपल्याला. बरोबर आहे, ठीक आहे. चौकशी नसेल केली मान्य आहे, पण मुलीची आई वडील कुठं असतात किंवा त्यांच्या घरातले बाकीचे नातेवाईक, आजी, काका, आजोबा, हे सगळे कोण कुठे असतील काहीतरी माहिती असते ना आपल्याला. हे बघा, अशी शांत बसू नका. तुमच्याशी नातं जोडायचं म्हटल्यावरती मुलीची सगळी माहिती आपल्याला असणं गरजेचं असतं. तिचा भूतकाळ काय आहे सगळं माहिती असणं गरजेचं असतं, नाही का? हा म्हणजे तेवढी माहिती आहेच की. तिचा आजोबा म्हणजे त्या काळातली बडी आसामी. लई मोठा दरारा होता त्यांचा. त्या भागातलं समद्यात मोठं नाव. काय नाव त्यांचं? बाळासाहेब खोपडे. कवठे भैरवगड मधलं सगळ्यात मोठं नाव. मला वाटतं तुम्ही आत्ता जरी त्यांची चौकशी केली ना तरी समजे सांगतील त्यांच्याबद्दल. तेव्हा मी त्यांच्या वाड्यात घरकाम करायचे तेव्हा भीमाबाई म्हणजे सावीची आई पोटुशी होत्या. पण समजा आमच्या नजरे आड होती. काय झालं, काय होतंय हे आम्हाला काय सुद्धा ठाऊक नव्हतं. आणि एक दिवशी त्यासनी दवाखान्यात नेलं. त्या दवाखान्यात तिथं लई मोठं भांडण मी झालं. आणि त्याच घरातल्या एका नोकरानं माझ्याकडं ते बाळ आणून दिलं. नोकर? कोण नोकर? हा, काय नाव त्या नोकराचं? काय नाव त्या नोकराचं? हे बघा, अशा शांत बसू नका. तुम्हाला सांगावंच लागेल. माझ्या भावाच्या आयुष्याचा प्रश्न आहे. त्याची होणारी बायको कोण आहे, तिचा जन्म कसा झाला, तिचा भूतकाळ नेमका काय आहे, हे सगळं आम्हाला ठाऊक पाहिजे. ते नसेल तर आम्ही तुमच्याशी नातं जोडू शकणार नाही. हे बघा, तुम्ही सगळं सांगितलं तर आणि तरच माझ्या भावाचं लग्न तुमच्या मुलीशी करा. मला सांगा, कोण नोकर, काय नाव त्याचं? प्रदीप. प्रदीप.